तर हे आहे आपलं फॉलोअप सॉफ्टवेअरचं लॉग इन पेज. इथून ॲडमिन आणि एम्प्लॉई दोघेही लॉग इन करू शकतात. तर आता सुरुवातीला आपण ॲडमिनचा डॅशबोर्ड पाहूयात. तर इथं सुरुवातीला तुमचं ॲडमिनचे ईमेल ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावं लागेल. तर हा आहे आपला ॲडमिनचा डॅशबोर्ड. याच्यामध्ये हा आपण एक टेंटेटिव्हली ग्राफ दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की एम्प्लॉईजला आतापर्यंत किती टास्क दिले आहेत, त्यातले कंप्लीट किती आहेत, पेंडिंग किती आहेत, ओव्हरड्यू किती आहेत, आजच्या तारखेला त्यांना किती टास्क ॲड केले आहेत आणि आतापर्यंत एम्प्लॉईजला किती टास्क सेंड केलेले आहेत. तर याच्यामध्ये ते काय आहे, कंप्लीटेड टास्क, पेंडिंग टास्क, ओव्हरड्यू टास्क, टुडेज ॲडेड टास्क आणि सेंड टास्क, हे सर्व तुम्हाला इथे ॲडमिनला बघायला मिळतं. तर याच्यामध्ये आता सुरुवातीला आपण टास्क ॲड कसा करायचा ते पाहूयात. तर इथे ॲड टास्कचं ओपन करायचं आणि याच्यामध्ये तुम्ही तुमच्या टास्कचं म्हणजे तुम्ही जे काही काम असाइन करणार आहात त्याचं टायटल द्यायचं. त्यानंतर इथे तुम्ही त्याचं डिस्क्रिप्शन द्यायचं. इथे तुम्ही तुमचे एम्प्लॉई सिलेक्ट करायचे. इथे तुम्ही एकापेक्षा जास्त एम्प्लॉई सुद्धा सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथं सुरुवात करायची. स्टार्ट कोणत्या तारखेपासून ते काम चालू करायचं आहे आणि त्याचा टाइम सेट करायचा आणि साधारण तुम्हाला कामाची एक अंदाज असतो की ते काम किती वेळामध्ये होऊ शकतं. त्यानुसार तुम्ही त्याला एक डेडलाईन द्यायची आणि त्यासाठीचं तुम्ही रिमाइंडर सुद्धा सेट करू शकता. तर आता इथे आहे हा रिकरिंगचा टॅब. आता रिकरिंगचा टॅब म्हणजे काय की एखाद्या ऑफिसमध्ये किंवा कंपनीमध्ये एखाद्या एम्प्लॉईला किंवा एखादा प्यून असतो, ऑफिस बॉय असतो, त्याला एकच काम असतं. म्हणजे जसं की सकाळी ऑफिस ओपन करणं आणि बंद करणं किंवा एखाद्या कंपनीमध्ये त्या वर्करला कंपनीमध्ये आल्यानंतर पूर्ण मशिनरी चालू करणं, हे जे काम असतं ते तुम्ही सारखं असाइन नाही करू शकत. तर ते इथं एकदाच त्याची फ्रिक्वेन्सी टाकायची, ते कामाचं इंटरव्हल टाकायची, डेज मध्ये आहे, वीक्स मध्ये, मंथ मध्ये, इयर, ह्या गोष्टी त्याला किती वेळ करायचं ते टाकायचं आणि किती दिवस काम करायचंय त्याला त्याचा नंबर इथे टाकायचं. मग तेवढे दिवस ते काम त्याला असाइन होत राहणार. तुम्हाला रोज तेच काम त्यांना असाइन करायची गरज नाही. आणि त्या कामाशी रिलेटेड एखादी इमेज किंवा फाईल असेल ती तुम्ही इथे अपलोड करू शकता किंवा एखादी कामाशी रिलेटेड रेकॉर्डिंग असेल ती तुम्ही इथे अपलोड केलं आणि क्रिएट टास्क केलं की तो टास्क इथे क्रिएट होतो. तर आता आपण बघूया ऑल टास्क. ऑल टास्क मध्ये तुम्हाला तुमच्या पूर्ण एम्प्लॉईचे ओव्हरड्यू झालेले, पेंडिंग किंवा कम्प्लिटेड जे काही टास्क आहेत त्याची लिस्ट तुम्हाला इथे अशी बघायला मिळते. आता इथे तुम्ही डेट वाईज सुद्धा ते बघू शकता. इथे एखादं पर्टिक्युलर एम्प्लॉई सिलेक्ट करून तुम्ही त्याची कामे बघू शकता किंवा इथे तुम्ही टास्क नुसार सुद्धा सर्च करू शकता. इथे तुम्ही हा पूर्ण डेटा एक्सेल मध्ये एक्सपोर्ट करू शकता किंवा इथून तुम्ही ऍड न्यू मध्ये जाऊन पुन्हा टास्क असाइन करू शकता. आता हा टास्क ओव्हरड्यू झालेला आहे, वर्षाला असाइन झालेला आहे, तर त्याचे तुम्ही इथं डिटेल्स पाहू शकता की हा टास्क कोणी असाइन केलेला आहे, कोणाला असाइन आहे, त्याचं टायटल काय, त्याचं डिस्क्रिप्शन काय आहे, कधी असाइन झालाय, त्याचा टाइम, त्याची डेडलाईन, त्याचा एंड टाइम, जर पिक्चर असेल, ऑडिओ असेल तर या गोष्टी इथे बघू शकता तुम्ही. तर आता हा टास्क तुम्ही इथून एडिट करू शकता. इथून तुम्ही डिस्क्रिप्शन ऍड करू शकता, एम्प्लॉई चेंज करू शकता किंवा ऍड करू शकता. इथून तुम्ही डेट, टाइम चेंज करू शकता आणि अपडेट करू शकता. त्याच सोबत तुम्ही इथून हा टास्क डिलीट करू शकता किंवा इथे व्हॉट्सअपला जाऊन तुम्ही हा टास्क वर्षाला व्हॉट्सअपला सुद्धा याचे डिटेल्स पाठवू शकता. आणि हा आहे रिमार्कचा टॅब. तर आता इथं रिमार्क मध्ये तुम्ही हा टास्क ओव्हरड्यू झाला आहे याचं नोटिफिकेशन तुम्हाला आलं तर तुम्ही इथं रिमार्क मध्ये जाऊन त्याचे अपडेट घेऊ शकता किंवा एखादं रिझन काय असेल तर ते तुम्ही इथं विचारू शकता. तर आता इथे आपण बघूयात कम्प्लिटेड टास्क.
तर आता इथे कम्प्लिटेड टास्क मध्ये तुम्हाला तुमच्या एम्प्लॉईज जी काही कामं केली आहेत त्यांची लिस्ट इथे दिसते. कोणाला असाइन झालं आहे, त्याची डेडलाईन, स्टार्ट लाईन, स्टेटस, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. आता इथे आपण पेंडिंग टास्क बघूया. तर इथे तुम्हाला पेंडिंग टास्कची लिस्ट दिसते. इथे तुम्ही डिटेल्स बघू शकता, इथे तुम्ही अपडेट घेऊ शकता रिमार्क मध्ये, आणि इथे तुम्ही कोणाला असाइन केले ते बघू शकता. स्टार्ट डेट, डेडलाईन डेट बघू शकता तुम्ही. इथे आहे ओव्हरड्यू टास्क. तर आतापर्यंत जे ओव्हरड्यू झालेले टास्क आहेत ते तुम्ही बघू शकता, कोणाला असाइन झाले आहेत, आणि तुम्ही इथे त्याचे डिटेल्स बघू शकता. ओव्हरड्यूचा तुम्ही अपडेट घेऊ शकता, आणि इथे मार्क याचं ओपन करून तुम्ही इथे स्टार्ट डेट आणि डेडलाईन डेट चेंज करून तुम्ही हा टास्क रिअसाइन करू शकता, आणि रिअसाइन केल्यानंतर ना हा टास्क जातो पुन्हा पेंडिंग लिस्टला. तर इथे सेंड टास्क. आता जर एखादा हा टास्क ओव्हरड्यू झाला असेल किंवा हा पेंडिंग असेल आणि हा टास्क संतोषकडनं जर होणार नसेल, त्याच्याकडे भरपूर कामांची लिस्ट असेल किंवा काही रिझन असेल, तर तुम्ही हा इथून एडिट करून हा टास्क तुम्ही अंजलीला असाइन करू शकता. म्हणजे टास्क अपडेट होतो इथून. म्हणजे तुम्ही हा टास्क दुसऱ्या एम्प्लॉईला सुद्धा असाइन करू शकता. आता इथे टुडेज टास्क मध्ये तुम्हाला आजच्या कामाची लिस्ट दिसते. आज दिवसभरात तुम्ही काही कामं ऍड केलीत, कोणत्या एम्प्लॉईजना दिलीत, त्यांची स्टार्ट डेट, डेडलाईन डेट आणि त्याचं स्टेटस काय आहे हे तुम्ही बघू शकता. तुम्ही इथे टास्कचे डिटेल्स बघू शकता. अशा तुम्हाला डिटेल्स इथे दिसतात, आणि तुम्ही याच्यावरती त्याचे अपडेट्स बघू शकता असे, आणि तुम्ही याच्यावरती अजून काही रिमार्क असतील तर ते ऍड करू शकता. म्हणजे इथे आपण मेसेजेस करू शकतो. आता आपण बघूयात एम्प्लॉई. आता इथं सुरुवातीला तुम्हाला ऍड एम्प्लॉई करावे लागतात. तर ऍड एम्प्लॉई करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला त्यांची ही मॅन्डेटरी ज्या फील्ड आहेत, ज्या त्यांचं नाव, त्यांचा ईमेल आयडी, त्यांचा पासवर्ड आणि फोन नंबर, या गोष्टी फिल करून नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे त्यांची सॅलरी इन्फो भरावी लागते. जसं की जर तुमच्या एखाद्या एम्प्लॉईची सॅलरी जर समजा 12,000 असेल आणि तुमची डेली शिफ्ट नॉर्मली 8 तासाची असेल आणि महिन्याचे दिवस जर तुमचे 30 असतील, तर त्यांचा आवरली रेट 50 रुपये कॅल्क्युलेट होतो, आणि या रेटनं त्यांची महिन्याची सॅलरी कॅल्क्युलेट होते. म्हणजे दिवसभरामध्ये ते किती तास वर्क करतायत याच्यानुसार या रेटनं त्यांची एका दिवसाची सॅलरी तुम्ही काउंट करू शकता. याच्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ देण्याची गरज पडत नाही सॅलरी कॅल्क्युलेशनसाठी. आणि हे आहेत ऑर्डिनरी एम्प्लॉई आणि सेल्स एम्प्लॉई. आता ऑर्डिनरी एम्प्लॉई म्हणजे काय, की जे तुमचं जे ऑफिस टाइम आहे 10 ते 6 असेल, 9 ते 5 असेल, त्या टाइम मध्ये पूर्ण वेळ ऑफिस मध्ये वर्क करणारे जे एम्प्लॉई आहेत ते ऑर्डिनरी एम्प्लॉई, आणि फील्ड वर्क वरती जाणारे जे एम्प्लॉई आहेत ते सेल्स एम्प्लॉई. याचा अर्थ काय, की ऑर्डिनरी एम्प्लॉई हे तुमच्या ऑफिसच्या वायफाय कनेक्शन मध्ये जेव्हा येतात त्यावेळेस ते लॉग इन करू शकतात आणि लॉग आउट करू शकतात, आणि सेल्स एम्प्लॉई हे आहेत हे कुठूनही कोणत्याही लोकेशन वरून लॉग इन आणि लॉग आउट करू शकतात. तर इथे आता आपण एम्प्लॉई लिस्ट बघूयात. आता इथे एम्प्लॉई लिस्ट मध्ये तुम्हाला इथं त्यांची सॅलरी दिसते. इथे तुम्हाला त्यांनी आतापर्यंत किती, म्हणजे जुलै महिन्यामध्ये आजच्या तारखेपर्यंत त्यांचे किती तास काम झालं यावरती त्यांची मगाशी आपण जो आवरली रेट कॅल्क्युलेट केला त्यानुसार त्यांची इथे सॅलरी कॅल्क्युलेट होते. इथे तुम्ही त्यांचे डिटेल्स पाहू शकता, आणि इथून तुम्ही एडिट करू शकता. त्यांचे डिटेल्स इथून एडिट करू शकतात. आणि जर काही एम्प्लॉई असतात जे ऑफिस वर्क पण करतात आणि फील्ड वर्क पण, तर अशा वेळी तुम्ही त्यांचे इथे चेक इन आणि चेकआउट फ्रॉम ऑफिस ला एनेबल करू शकता, आणि ट्रॅक लोकेशन म्हणजे जर फील्ड वरती गेल्यानंतर आपण त्यांना ट्रॅक करू शकतो, यासाठी इथं आपण त्यांना एनेबल करू शकतो. आणि हा जो डिव्हाइस आयडी आहे, जेव्हा तुमचे फील्डवर जाणारे एम्प्लॉई असतील किंवा ऑफिस मधले जे तुमचे काही एम्प्लॉई आहेत, जेव्हा ते आपलं ऍप्लिकेशन मोबाईल मध्ये इन्स्टॉल करतील त्यावेळी त्यांच्या युजर आयडीला त्यांचा मोबाईलचा म्हणजे जो डिव्हाइस आहे त्यांचा आयडी इथे ऑटोमॅटिकली घेतला जातो, आणि तो तुम्ही इथे सेव्ह करून ठेवू शकता. आणि इथे
जर तो एम्प्लॉई ऑफिस सोडून गेला असेल तर तुम्ही इथून त्यांचा आयडी डिलीट ही करू शकता. आता हा आहे टाइम कार्ड. इथे टाइम कार्ड मध्ये तुमचे एम्प्लॉई तुम्ही म्हणजे एम्प्लॉई वाईज पण चेक करू शकता टाइम कार्ड, आणि इथून डेट वाईज पण पाहू शकता डिटेल्स सगळ्या, की ते कोणत्या तारखेला किती वाजता इन आउट केलं, त्यांचं त्या दिवसाचं जिथे ड्युरेशन दिसतं तुम्हाला, किती तास त्यांनी काम केलं आणि त्या दिवसाला त्यांनी किती तास ट्रॅव्हल केलं हे पण तुम्ही पाहू शकता. इन केस कसं होतं, आता बऱ्याचशा रिक्वायरमेंट येतात की ओव्हर टाइम, की आम्ही आमच्या एम्प्लॉईंना काही ओव्हर टाइम करतात तर तो कसा द्यायचा, तर तुम्ही इथून त्या दिवसाला एडिट करू शकता. त्यांनी किती ओव्हर टाइम केलाय, म्हणजे सकाळी लवकर आले असतील तर त्यांचा तुम्ही इथून क्लॉक इन टाइम ऍडजस्ट करू शकता. इथून तुम्ही त्यांचा टाइम असा ऍडजस्ट करू शकता, किंवा जर संध्याकाळी एक्स्ट्रा थांबले असेल तर तुम्ही त्यांचा क्लॉक आउट टाइम ऍडजस्ट करू शकता. जर ते ऑर्डिनरी एम्प्लॉई असतील तर त्यांचा क्लॉक आउट टाइम जोवर ते ऑफिस मध्ये आहेत क्लॉक आउट करत नाहीत तोपर्यंत ते जर त्यांनी क्लॉक आउट म्हणजे जोपर्यंत ते वर्क करतात ओव्हर टाइम करतात तोपर्यंत ते त्यांचा टाइम घेणार. पण जर ते ऑफिस बाहेर असतील, एखाद्या मीटिंग साठी वगैरे गेले असतील, जेणेकरून ते ऑफिसच्या वायफाय कनेक्शन मध्ये नाही आहेत आणि मग ते क्लॉक आउट कसं करणार, त्या केस मध्ये तुम्ही इथून एडिट करू शकता त्यांचा टाइम. आणि ही ऑथॉरिटी आपण फक्त ऍडमिनला दिली आहे. ऍडमिन व्यतिरिक्त टाइम मध्ये ऍडजस्टमेंट कोणीही करू शकत नाही. आता इथे ट्रॅक लोकेशन. आता इथे तुम्ही तुमचे एम्प्लॉई ट्रॅक करू शकता. जसं की इथे तुम्ही एम्प्लॉई सिलेक्ट केला, तुम्ही कालची तारीख टाकली आणि कालच्या तारखेपासून तुम्ही आजच्या तारखेला ते कुठे गेले पाहिलं तर इथे ट्रॅक केलं तर तुम्हाला असं मॅप मध्ये ते दिसून येतं की ते कुठे कुठे केलं आहे, त्यांनी कुठे कुठे ट्रॅव्हल केलं आहे हे असं तुम्ही पाहू शकता. हे तुम्हाला असं इथे दिसून येतं. तुम्ही झूम इन झूम आउट करून चेक करू शकता की त्यांचं लोकेशन ते कुठे कुठे गेले आहेत ते. आता हा आहे लीडचा ऑप्शन. लीड ऑप्शन मध्ये म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला एखादी लीड मिळते, एखादा कस्टमर मिळतो, त्यावेळी तुम्ही त्यांचे डिटेल्स इथे फिल करून ठेवू शकता, जेणेकरून त्यांचा एक लीडचा डेटा तुमच्याकडे मेंटेन राहतो. त्याची लीड लिस्ट तुम्हाला इथं अशी दिसते, त्याच्यामध्ये तुमचा पूर्ण डेटा असतो. इथं तुम्ही सगळ्या डिटेल्स चेक करू शकता आणि जेव्हा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होईल, कॉन्टॅक्ट झाल्यानंतर ना तुम्ही इथून एडिट करून त्यांचे डिस्क्रिप्शन मध्ये तुमचं काय बोलणं झालं असेल, काय असेल अपडेट त्याचे, तुम्ही इथे त्यांचा फॉलोअप ऍड करू शकता. एखादा पिक्चर असेल तर ते इथे तुम्ही अपलोड करून सेव्ह करून ठेवू शकता आणि इथून तुम्ही एक्सपोर्ट करून तो हा डेटा तुम्ही तुमच्या फाईलला देखील स्टोअर करू शकता. आता हे आहे सेटिंग. जसं मी मागाशी सांगितलं तुम्हाला ऑर्डिनरी एम्प्लॉई, ते तुम्ही इथं ऍड लोकेशन करून तुमच्या ऑफिसचं वायफाय कनेक्शन इथे फिच करून ते इथं ऍड करू शकता. मग जेव्हा या कनेक्शन मध्ये जेव्हा तुमचे एम्प्लॉई येतील त्यावेळेस ते लॉग इन लॉग आउट करू शकतात. तर हा आहे आपला असा ऍडमिनचा डॅशबोर्ड. तर आता आपण इथे एम्प्लॉईचं लॉग इन बघूयात. तर हा आहे एम्प्लॉईचा डॅशबोर्ड. याच्यामध्ये इथून तुम्ही क्लॉक इन करू शकता. इथून क्लॉक इन केलं की तुमचे वर्किंग आवर्स चालू होतात. इथे तुम्ही नोटिफिकेशन पाहू शकता, तुम्हाला आलेले कामाचे टास्कचे असाइन होतात, ज्याचे रिमार्क असतील ते सगळे नोटिफिकेशन तुम्हाला इथे बघायला मिळतात. इथे तुम्ही काय बघू शकता, या ग्राफ मध्ये तुम्ही स्वतःचा प्रोग्रेस बघू शकता, तुमचा स्वतःचा परफॉर्मन्स बघू शकता एम्प्लॉईचा, की इथे तुम्हाला टोटल टास्क किती दिले आहेत, त्यातले तुम्ही दुसऱ्या एम्प्लॉईला किती सेंड केले आहेत, तुमचे कम्प्लीटेड टास्क किती आहेत, पेंडिंग टास्क किती आहेत आणि ओव्हरड्यू किती टास्क झाले आहेत हे तुम्ही पाहू शकता. तर आता इथे डॅशबोर्ड मध्ये आता या गोष्टी पाहिल्या. आता आपण टास्क मध्ये बघू शकतो की एम्प्लॉई
ऍड टास्क कसा करू शकता, तर इथं एम्प्लॉई सुद्धा सेम ॲज ॲडमिन टास्क असाइन करू शकतात एकमेकांना. तुम्ही टास्क ॲडमिनलाही असाइन करू शकता आणि तुम्ही दुसऱ्या एम्प्लॉईनाही टास्क असाइन करू शकता. तर ह्या सेम ॲज इट इज ॲडमिन सारखंच फॉर्म फिल करायचा, जसं की ते टायटल, डिस्क्रिप्शन कोणत्या तुम्ही इथून स्वतःला असाइन करताय त्यासोबत किंवा तुम्ही दुसऱ्या एखाद्या एम्प्लॉईला सुद्धा असाइन करताय. त्यानंतर स्टार्ट डेट, डेडलाईन, रिमाइंडर आणि क्रिएट टास्क करून तुम्ही इथे हा टास्क क्रिएट करू शकता. ऑल टास्क मध्ये तुम्ही स्वतःचे ऑल टास्क बघू शकता. इथे तुम्ही डेट वाईज बघू शकता आणि टास्क नुसार इथे तुम्ही सर्च करू शकता आणि स्वतःची एक एक्सेल मध्ये एक्सपोर्ट सुद्धा फाईल करू शकता. इथे तुम्हाला स्वतःचे कम्प्लिटेड टास्क पाहायला मिळतात. इथे पेंडिंग टास्क आहेत ते पाहायला मिळतात. ओव्हरड्यू झालेले टास्क तुम्ही इथे पाहू शकता. इथून तुम्ही दुसऱ्या एम्प्लॉईला हे टास्क सेंड करू शकता आणि इथे तुम्हाला आज तुम्हाला किती कामं ऍड झालीत त्याची लिस्ट तुम्हाला इथे पाहायला मिळते. आता इथे लीड मध्ये तुम्ही सुद्धा स्वतः लीड क्रिएट करू शकता. या डिटेल्स तुम्ही इथे फिल करून तुमची स्वतःची अशी एक वेगळी लीड लिस्ट तुम्हाला दिसते. ही तुम्ही तुमच्या ॲडमिनला एक्सपोर्ट करू शकता एक्सेल मधून आणि इथून तुम्ही त्याचा फॉलोअप घेऊन तुम्ही इथं एडिट मध्ये जाऊन इथे फॉलोअप जे काय आहे त्याचे डिटेल्स ऍड करू शकता आणि इथून तुम्ही हे लीडचे डिटेल्स चेक करू शकता. इथे टाइम कार्ड मध्ये तुम्ही स्वतःचा टाइम कार्ड इथे चेक करू शकता की तुम्ही कोणत्या तारखेला किती वाजता इन आउट केलं, तुमचं टाइम ड्युरेशन इथे तुम्ही चेक करू शकता. आणि इथे प्रोफाइल मधून तुम्ही तुमचं युजर आयडी, पासवर्ड चेंज करू शकता. म्हणजे युजरचं प्रोफाइल चेंज करू शकता किंवा पासवर्ड चेंज करून लॉग इन लॉग आउट करू शकता. जाताना तुम्ही क्लॉक आउट केलं की तुमचा वर्किंग आवर्स इथे कॅल्क्युलेट होतो. तर हे आहे आपलं असं साधं, सोपं आणि सुटसुटीत फॉलोअप नावाचं सॉफ्टवेअर.